नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी बनवलेली आहे दुधी भोपळ्याची भाजी. आता दुधी भोपळा म्हटलं की कोणालाच आवडत नाही, पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवली तर 100% गॅरंटी देऊन सांगते की न आवडणारे आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील, इतकी छान होते आणि मेन म्हणजे झटपट होते. तर चला पाहूया. एक दुधी भोपळा घेतलेला आहे आणि एकीकडे हे बघा मी अर्धा तास तुरीची डाळ जी असते ना ती भिजत ठेवली होती आणि व्यवस्थित अशी भिजलेली आहे. तुम्ही चणा डाळसुद्धा घालू शकता भोपळ्यामध्ये, पण प्लेन न बनवता कोणती तरी डाळ घालायची, म्हणजे तुरीची असो किंवा चण्याची, मग भोपळ्यासुद्धा छान चव येते. आणि आता हा भोपळा जो आहे त्याची साल काढून मी बारीक चिरून घेते. तर चला हे बघा असं बारीक चिरून घेतलेलं आहे. हे बघा जास्त मोठा आहे नाही आणि बारीक आहे नाही, असं मीडियम चिरून घ्यायचा. आता हा भोपळा चिरल्यानंतर मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ आता हा धुवून घेते. तर चला आता भोपळा तर आपल्याला धुवून घ्यायचाच आहे, पण ही डाळ सुद्धा आपल्याला हरभऱ्याची भिजत ठेवली होती ही सुद्धा धुवून घ्यायची आहे. मुगाची डाळ जर घातली ना तर शिजल्यानंतर तिचा खूप गाळ होतो, त्यामुळे तुम्ही शक्यतो चण्याची डाळ किंवा असा तुरीची डाळ घाला भोपळ्यामध्ये. भोपळ्याला सुद्धा छान अशी टेस्ट येते. आता भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी 9 ते 10 लसूण पाकळ्या सोलून असे एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत. ही घेतली आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेले शेंगदाण्याचा बारीक असा दाणेदार कूट करून घेतलेला आहे. आता शेंगदाण्याचं कूट जास्त लागणार नाही कारण आपण याच्यामध्ये डाळीचा वापर करणार आहे. तर चला हे 2 अगोदर आपण धुवून घेऊया. तर चला आता भाजी करून घेऊया. कढईमध्ये आपण टाकूया साधारण 3 ते 4 चमचे तेल आणि तेल जे आहे ना त्यात आपल्याला गरम होऊन द्यायचे. तेल गरम होते तोपर्यंत चला तुम्ही प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नवनवीन व्हिडिओ काही आले तर तुम्हालाही पाहायला भेटतील. तर चला आता तेल झालेलं आहे गरम. 1 चमचा आपण टाकले आहे जिरे, 1 चमचा मोहरी. फोडणी छान झाली की त्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हिंग पावडर आणि बारीक चिरलेला हा लसूण. आता लसूण छान असा परतून घ्यायचा आहे. मस्त लसणाची फोडणी जी आहे ना ती भोपळ्याला बसली पाहिजे. बघा मस्त असा लसूण पण फुलतो. तर चला आता फोडणी छान झालेली आहे. आता आपण टाकूया अर्धा चमचा हळद पावडर. आता आपण मसाले लगेच टाकणार नाही आहे, अगोदर आपण हळदीमध्येच भोपळा जो आहे तो शिजवून घेणार आहे आणि शिजवताना पाणीसुद्धा लगेच टाकणार नाही आहे. वाफेवर शिजवून घ्यायचं म्हणजे पटकन शिजतो, जास्त वेळ पण लागत नाही काही नाही आणि भोपळासुद्धा ताजा आहे मग पटकन शिजलं. आणि भिजवलेली ही तुरीची डाळ ते बघा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अगदी लहान मुलेसुद्धा आवडीने खातील, की छान होती कारण एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण भाजी बनवणार आहोत आणि जास्त मसालेसुद्धा वापरणार नाही काही नाही, त्यामुळे चवीलासुद्धा छान लागते. तर आता ही मिक्स झालेली आहे. आता टाकूया चवीनुसार मीठ. तर चला ते हे मिक्स करून घेऊया. आता पाणी न टाकता आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. एक 10-15 मिनिटात शिजते. तर हे बघा झाकण काढून पाहूया. तर भोपळ्याची भाजी आहे त्यामुळे वाफेवरून पाणी सुटतं, त्यामुळे पाणी टाकायची गरज लागत नाही काही नाही. त्यामध्ये असं आपल्याला मिक्स करून घ्यावं लागणार आहे म्हणजे व्यवस्थित शिजतो. तर अजून शिजलेला नाही आहे. पुन्हा झाकण ठेवूया एक 5 मिनटं. तर चला तर झाकण काढून पाहूया. हे बघा मस्त आपण फक्त साधी फोडणी दिली होती, त्याच्यामध्ये आपण अगोदर हा भोपळा शिजवून घेतलेला आहे. तर बघा भोपळा तर पटकन शिजतो पण डाळ मेन शिजली पाहिजे. आता ही डाळ जी आहे ना हे बघा शिजलेली आहे कारण भिजवलेली असते त्यामुळे ती पण शिजायला काही वेळ लागत नाही, पटकन होते. आता याच्यामध्ये आपण टाकूया मिरची पावडर. जास्त मसाले न वापरता फक्त आपण मिरची पावडरचा वापर केलेला आहे. 1-1.5 चमचा मिरची पावडर. आता हे मिक्स करून घेऊया आणि थोडीशी मी टाकली आहे कोथिंबीर. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, कोणती वाटण करायची सुद्धा गरज नाही काय नाही, पण भाजी इतकी छान होते, चवदार होते की तुम्ही एकदा बनवली तर आठवड्यातून 2-3दा भोपळा घरी आणशाल, इतकी सुंदर ही भाजी होते. तर चला आता गॅस मी फास्ट केलेला आहे. थोडंसं पाणी टाकते कारण थोडीशी ना थपथपीत करायची आहे, म्हणजे थोडंसं रसेदार आपल्याला ही भाजी बनवायची आहे. अगदी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता किंवा रात्रीच्या जेवणात सुद्धा ही भाजी बनवू शकता. आता याला एक उकळी घ्यायची आहे. तर हे बघा मस्त अशी आता उकळी आलेली आहे. अशी एक छान उकळी घ्यायची कारण भोपळा शिजलेलाच आहे. भाजी एकदा भोपळा शिजला की जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटच होते. आता मी गॅस केलेला आहे स्लो. आता याच्यामध्ये आपण टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट. 1-2 चमचे पुरेसे होतात कारण याच्यामध्ये आपण डाळ वापरलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही दुधी भोपळ्याची भाजी बनवायची ना तेव्हा प्लेन न बनवता चण्याची डाळ असेल किंवा तुरीची डाळीचा वापर करायचा, म्हणजे भाजी अजूनच छान होते. आता 5 मिनिटं फक्त ही भाजी आटवून घ्यायची आहे. तर चला हे बघा आपली दुधी भोपळ्याची भाजी जी आहे ना तयार झालेली आहे आणि थोडीशी अशी रसेदार बनवलेली आहे थपथपीत, जेणेकरून आपण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि सगळेजण आवडीने खातील. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे.
थोडीशी मी टाकते कोथिंबीर. आता अशाच भोपळ्याच्या आपण खूप साऱ्या रेसिपी प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला मी अपलोड केलेले आहे. जसं की भोपळ्याचे थालीपीठ असेल किंवा दुधी भोपळ्याचे धिरडे बनवले जातात किंवा हिरव्या वाटण बनवून दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची या सर्व रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, तुम्ही नक्की पहा. तर चालेल बघा, भाजी झालेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे. तर चालेल बघा, मस्त दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तर चालेल बघा, तुम्ही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा कशी झालेली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि कोणतंही वाटण न बनवता. तर तुम्हाला मी एक सांगते की मी खोपोलीमध्ये गगनगिरी महाराजांचं मठ आहे तिथे गेली होती आणि तिथे अशी दुधी भोपळ्याची भाजी होती. तर ती माझ्या मिस्टरांना खूप आवडली म्हणून मी सुद्धा घरी बनवायचे प्रयत्न केला आणि खरंच खूप छान झाली. अगदी त्यांना सुद्धा आवडत नव्हती, पण सगळेजण आता आमच्या घरी आवडीने खातात. त्यामुळे मी ही भाजीची रेसिपी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे म्हटलं, कारण ही पौष्टिक आहे. कारण आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल जे असतं आणि बीपीच्या लोकांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर असतं, म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी सुद्धा रेसिपी शेअर करूया. तर चला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने भोपळ्याची भाजी बनवून पहा आणि कशी झालेली आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.